कशा आहात? आय होप छानच असाल. तर पुन्हा एकदा नवीन व्लॉगला मी छान अशी सुरुवात केलेली आहे. तर सकाळ जी आहे तर ती झालेली होती. हा आहे व्लॉग तो गावाकडचा. आणि जो पातेला आहे तर ते घेऊन निघाले होते मी. ह्या ज्वारीमध्ये आपण जो लास्ट टाईम हरभरा लावला होता किंवा टोभला होता तर तो बऱ्यापैकी मोठा झालेला आहे. आणि त्याची जी भाजी आहे तर ती भाजी मला काढायची होती. तर त्यासाठी जे आहे तर मी गेले होते शेतात. तर इथे बघा अशा पद्धतीने जे आहे तर ते गवत वगैरे सुद्धा खूप सारं होतं आणि ज्वारीसुद्धा बऱ्यापैकी वाढलेली आहे. तर त्यामध्ये आपला जो हरभरा आहे तर तो शोधून जो आहे तर अशा पद्धतीने भाजी काढायची होती. आणि खूप असा पातळ जो आहे तर तो हरभरा आलेला, कारण बऱ्यापैकी जे हरभरे होते तर ते घरचेच होते आणि त्याला जो आहे तर तो थोडासा किडा लागलेला. तर म्हटलं असेच टाकून देण्यापेक्षा जर लावले तर येतील, आले तर आले किंवा नाही. तर त्यामुळे आम्ही जे आहे तर ते लावले होते. तर बऱ्यापैकी जो आहे तर तो हरभरा आलेला होता. आणि कसं गवत जे आहे तर ते भरपूर सारं वाढलेलं होतं. तर त्यामुळे त्यामध्ये हरभरा शोधायला जो आहे तर तो थोडाफार वेळ लागत होता. आणि नेहमीप्रमाणे आपला जे व्हिडिओ आहे तर ते शूट करायला कोण नव्हतं, कारण कौस्तुभ जो आहे तर तो गेलेला होता मामाकडे. आणि मीच अशा पद्धतीने जे आहे भाजी तोडून व्हिडिओ जो आहे तर तो थोडाफार शूट करत होते. तर भाजी तोडायला जे आहे तर ती सुरुवात झालेली आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर त्यानंतर सगळी भाजी तोडून झाल्यानंतर मी जाणार होते दुसऱ्या वाफ्यामध्ये जिथं खूप सारा हरभरा आहे तिथे. तर तिथे जी आहे आपली ती थोडीशी भाजी काढून झाली होती. आपण लास्ट टाईम जो हरभरा लावला होता त्यामधली. आणि आता इकडे जे आहे तर ते वाफ्यामध्ये लावलेला होता हरभरा, तर त्याचीसुद्धा काढायची होती. तर मी चालले आहे आता तिथे. तर इथे बघा गवत वगैरे काहीच नाही किंवा ज्वारी वगैरे पण नाही आहे, फक्त हरभराच आहे. तर इथं भाजी जी आहे तर ती खूप पटकन आणि लवकर वेचून होणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता हा जो गहू आहे तर तो बऱ्यापैकी खूप असा मोठा झालेला आहे. आणि बघा हा जो हरभरा आहे तर आपल्याला तोडायची आता याची भाजी. तर इथे क्लिअर तुम्हाला दिसू शकते. हे बघा अशा पद्धतीने जे आहे तर ते आपण भाजी वेचणार आहे. झाडाचे ते शेंडे आहेत तर ते घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने जर केलं तर हरभऱ्याचं झाड जे आहे तर ते सरळ न वाढता पसरून वाढतं. आणि आपला जो हरभरा आहे तर त्याला खूप सारे जे हरभरे आहेत तर ते लागतात किंवा पीक येतं. तर त्यासाठी आणि ही जी भाजी आहे ही तर वर्षातून एकदाच येते आणि त्यामुळे भाजीसाठी सुद्धा तोडला जातो किंवा मग उत्पादन वाढवण्यासाठी देखील म्हणायला काय हरकत नाही. हा जो हरभरा आहे तर तो तोडला जातो. तर चला सगळी जी भाजी आहे तर मी आता ती घेते पटकन तोडून. बघा कारण मोबाईल हातात पकडायचा आणि भाजी तोडायची म्हटली की ते पॉसिबल होत नाही. तर आता आभाळ वगैरे थोडंसं निघतं तर त्यामुळे अशा पद्धतीचं जे आहे तर त्या हरभऱ्यावर आळ्या ज्या आहेत आळी तर दिसायला किंवा तिचा प्रादुर्भाव जो आहे तर ती व्हायला सुरुवात झालेली होती. तर भाजी तोडतानाच मी ते झटकून घेत होते किंवा अशी खाली पाडून घेत होते, कारण ही जी भाजी आहे तर ती धुवून किंवा पाण्यामध्ये मिसळून वगैरे केली जात नाही. ही भाजी फक्त झटकायची किंवा इंजडायची, माती वगैरे किंवा आळ्या वगैरे असतील त्या पडून जातात आणि मग तशीच करायची. आमच्याकडे तरी त्याच पद्धतीने केली जाते. सो आता मी पटकन जे आहे तर ती भाजी घेणार होते तोडून. आणि त्यानंतर आपला पुढचा जो व्लॉग आहे तर तो कंटिन्यू करणार आहे. तर बघा चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं. चला आता मी पटकन भाजी तोडते, कारण माऊला मी घरीच ठेवून आलेली आहे तिच्या मामीकडे. किंवा आणि पटकन शेताची बघायला आवडत असतील तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करायचं. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं जे बटन आहे म्हणजेच की घंटी तर ती प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोचला जाईल यासाठी. तर बऱ्यापैकी जी आहे तर ती भाजी आत्ताच गोळा झालेली होती, कारण इथे गवत वगैरे काही नव्हतं आणि बराचसा जो हरभरा आहे तर तो चांगला फुटलेला होता. तर म्हटलं पटपट काढून घ्यावा. सो चला आता मी घेते तो पटकन काढून. हा बघ हे काय आहे. तर त्यानंतर बघा त्याच्या जे शेजारचा वाफा होता तर त्यामध्ये टाकलेला आहे इथं मेथी आहे. तर ती बघा कशा पद्धतीने आलेली आहे. आणि तिला जे आहे तर ते पाणी भरायचं काम चालू होतं. आणि इथं जो आहे तर तो आपण लावला होता लसूण.
तर तो लसूण अशा पद्धतीने जो आहे तर तो उगवलेला आहे किंवा मोठा झालेला आहे. तर हा जो लसूण आहे तर तो 8 ते 10 दिवसापूर्वी जो आहे तर तो लावला होता अशा पद्धतीने. आणि त्यानंतर तो आता किती मोठा झाला हे बघण्यासाठी आले होते. तर माऊ जी आहे तर तिची सकाळची जी मॉर्निंगची जी बडबड किंवा फिरायचं जे काम आहे तर ते कंटिन्यू चालूच होतं. तर ती होती घरी, मी भाजी तोडायला आले तेव्हा. पण ती झोपेतून उठल्यानंतर मम्मीकडे जायचं म्हणून हट्ट करत होती. आणि त्यानंतर तिची जी मामी आहे तर ती आली होती तिला शेतात घेऊन. तर शेतात आल्यानंतर तिचं हे जे आहे तर ते हिंडायचं किंवा फिरायचं खेळायचं काम जे आहे तर ते चालूच होतं. तर तिला किती सांगितलं की त्यामधून फिरू नको, तर लहान मुलं ही थोडी ऐकतातच का. तर तिचंही काहीच तसंच होतं. ते अजिबात जे आहे तर ते काही ऐकत नाही. तर त्यानंतर तिला म्हटलं मी घरी जायचं. तर गहू जो आहे तर तो अशा पद्धतीने लावलेला होता आणि तिकडे जे आहे तर ते होतं घर. तर बघा शेतात जे आहे तर ते शेतातच घर बांधलेलं आहे, त्यामुळे घराच्या मागं जे आहे तर ती सगळी शेती होती. आणि त्यानंतर मी आता तिला चालले होते घरी घेऊन. तर घरी आल्यानंतर घरात जे आहे तर हे असं घराच्या समोर थोडंसं पालापाचोळा जो आहे तर तो पडलेला होता. आणि माऊ जी आहे तर ती सारखी तिथेच खेळायला बघत होती. आणि आता थंडीचे दिवस आहेत सो त्यामुळे म्हटलं की सगळं क्लीन करून घ्यावा, कारण तिथे साफ वगैरे जे आहे तर ते निघण्याचे खूप सारे चान्सेस असतात. आणि समोर जो आहे ओटा केलेला तर त्याला दगड वगैरे जे लावलेले होते तर त्यामुळे ते म्हटलं सगळं क्लीन करून घ्यावा. तर तोपर्यंत आत्यांनी जे आहे तर ती आणली होती मेथीची भाजी. तर म्हटलं ती आता निवडून तिची भाजी करावा. तर हे सगळं झाल्यानंतर मी छान अशी फ्रेश झाले, कारण सकाळी मी उठल्यानंतर लगेचच जे आहे तर ते कामाला लागले होते. आणि छानपैकी फ्रेश झाल्यानंतर मी घेतला थोडासा असं चहा. आणि चहा वगैरे झाल्यानंतर पुन्हा जे आपलं आहे तर ते रुटीन चालूच झालं असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर इथे बघा गवार, भेंडी आणि हरभरे. तर हे हरभरेसुद्धा खराब झालेले होते आणि ते सुद्धा लावायचे होते. तर ते मी आता लावायला निघालेले. तर अशा पद्धतीने जे आहे तर ते आऱ्या मारून घेतल्या होत्या आणि त्यामध्ये लावत होते भेंडी. तर भेंडीचा बघा जो आहे तर तो एक एकच दाणा अशा पद्धतीने मी लावून घेत होते. तर अशा पद्धतीने आऱ्या जर करून लावलं तर खूप पटकन जे आहे तर ती आपली भेंडी लागली जाते किंवा खूप सारा वेळ लागत नाही. तर टाकून झाल्यानंतर अशा पद्धतीने जे आहे तर त्या घ्यायचं आहे बंद करून. तर त्यानंतर पुन्हा बघा तुम्ही ह्या कलरची जी आबोली आहे ती बघितली की नाही. मगाशी झाडताना माझं लक्ष गेलं सहज झाडाकडे, तर म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवावी. तर इथे बघा ही आहे निळ्या कलरची आबोली असं म्हणायला देखील काही हरकत नाही. इथे तुम्ही बघू शकता. तर ही जेव्हा फुल येतं तेव्हा थोडंसं ते वेगळ्या कलरचं असतं आणि खूप दिवसाचं किंवा 2-3 दिवसाचं जर झालं तर त्याचा जो कलर आहे तर तो कलर चेंज होतो. तर इथे बघा तुम्ही कलर बघू शकता. सो आजचा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला. तर त्यानंतर संध्याकाळी म्हणजेच की दुपारनंतर 4-5 नंतर माऊ झोपेतून वगैरे उठल्यानंतर आपलं जे रोजचं ठरलेलं रुटीन असतं इकडं आल्यावरती की भाजी घ्यायला जायचं किंवा कोथिंबीर. तर तसंच आम्ही जे आहे तर ते भाजी घ्यायला चाललो होतो माऊची मस्तपैकी झोप वगैरे झाल्यानंतर. आणि फर्स्ट टाईम आपण जिथून मेथीची भाजी नेली होती तर तिथे लावलेले आहेत आता कांदे. तर इथे तुम्ही व्हिडिओत बघू शकता बऱ्यापैकी जे आहेत तर ते कांदे लावून 5 ते 6 दिवस झालेले आहेत, म्हणजेच की आता नवीनच लावलेले आहेत. त्यामुळे ते कांदे जे आहेत तर ते थोडेसे असे येल्लो कलर जो येतो तर तसे झालेले आहेत. आणि इथे जे होती तर ती कोथिंबीर आपण जेव्हा फर्स्ट टाईम आलो होतो तेव्हा खूप अशी छोटी होती. आता जी आहे तर ती बऱ्यापैकी सगळीच संपलेली आहे. त्या शेतातली कोथिंबीर अशी थोडी थोडी जी राहिलेली होती तर ती बऱ्यापैकी अशी मोठी झालेली आहे. तर त्यातूनच आपण जे आहे तर ती थोडीफार शोधून कोथिंबीर घेणार आहोत. आणि मेथीची भाजी जी आहे तर ती अजून चालूच होती त्यांची. तर तिथे जाणार आहोत ती मेथीची भाजी घ्यायला. पाणी नाही तरी चांगली आली की. मग याच्यात पण बरी जरा सकाळी कुठून आणली होती मी ती इकडून हे इकडून बांध.
तर फायनली अथक प्रयत्नांच्या नंतर आपण जे आहे तर ते पोचलेलो होतो मेथीच्या शेतात. तर फर्स्ट टाईम आपण नेली ती वरच्या शेतात होती, जिथे आता कांदे लावलेले आहेत. आणि ही जी आहे तर ती खालच्या बाजूला आहे. तर इथे जे आहेत तर ते आजोबा बघा मेथीच्या जुड्या जे आहे तर ते काढायचं काम करत होते. कारण मॉर्निंगला ती जी आहे तर त्यांना ती मेथी भरायची असते. आणि मॉर्निंगला जे आहे तर ते एकदाच सगळी मेथी काढली जात नाही, किंवा पाहिजे तेवढी त्यांना पटपट काढून होत ही नाही. भाजी आहे कारण का? सकाळी 8 ते 9 वाजता जे इथं आहे तर भाजी ते ही मार्केटला, भाजी घ्यायची. मेथी न्यावी लागते हा त्यासाठी. घे. तर इथे आल्यानंतर मॅडमचं जे आहे तर ते भाजी उपटायचं काम चाललं होतं. आणि भाजी म्हणून जे आहे तर तिला गवतच गोळा करायचं होतं, कारण आम्ही काय करू ते तिला करायचं असतं त्यासाठी. सो तिची जी धडपड आहे तर ती कंटिन्यू चालूच होती. तर त्यानंतर तिला म्हटलं की इथे भाजी आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ती कशा पद्धतीने जी आहे तर ती भाजी उपटत होती किंवा गोळा करत होती. तर त्यानंतर फायनली जो आहे तर व्हिडिओ शूट करायला कोणाला तरी घेऊन आले. आणि फायनली अशा पद्धतीने जो आहे तर तो भाजी उपटायचा जो व्लॉग किंवा व्हिडिओ अशा पद्धतीने थोडासा जो आहे तर तो शूट करण्याचा जो प्रयत्न होता तर तो केलेला आहे. आणि त्यामध्ये जे आहे तर आमच्या मायलेकींच्या गप्पा, तर आम्ही कुठेही गेलो तरी सोबतच असतो, किंवा आमच्या ज्या गप्पा आहेत तर त्या अजिबात संपत नाही असं म्हणायला देखील काही हरकत नाही. कारण तिला जे पडलेले प्रश्न असतात तर ते खूप सारे असतात. तर एवढं सगळं अथक प्रयत्न करून उपटलेली जी भाजी होती तर तिच्या अशा पद्धतीने जे आहे तर त्या वहिनी बांधत होत्या जोड्या. कारण मी आणि वहिनी जे आहे तर ते सोबत गेलो होतो भाजी आणायला. आणि अशा पद्धतीने आता जोड्या बांधून आम्ही जाणार होतो कोथिंबीर जी आहे तर ती घ्यायला. तर बघा कोथिंबीर जी होती तर ती पांगशेची जी बोलतो तर तशी होती. आणि त्याला जे आहे तर त्याला खूप सारा वेळ लागला होता कलेक्ट करायला. सो तो जो व्लॉग आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही. तर नेक्स्ट टाईम पुन्हा गेले तर पुन्हा आपला जो व्लॉग येईनच. सो चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.